3:30च्या आजच्या भागामध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। मातृछाया अपार्टमेंट टेंभोडे पालघर इथं माझं जंगी स्वागत झालंय। चला तर सुरुवात करूयात आपल्या आवडत्या कार्यक्रमाला ज्याचं नाव आहे साडेमाडे 3। मातृछाया अपार्टमेंट बद्दल थोडंसं जाणून घेऊयात सुदाम पाटील यांच्याकडून। नमस्कार। नमस्कार दादा, या सोसायटी बद्दल सांगा थोडंसं। आमच्या सोसायटीमध्ये साधारण 12 कुटुंब राहतात। सर्वजण एकमेकांना मदत करतात, आनंदाने सर्व सण वगैरे साजरे करतात, दिवाळी दसरा। आमचं गाव फार सुंदर आहे। गावातले लोक समाज सर्व एकमेकांमध्ये मिसळून आणि एकमेकांना मदत करून गुण्यागोविंदाने राहतात। म्हणजे आजच्या भागामध्ये सुद्धा तंटा न करता तुम्ही आनंद बघूयात आज किती धमाल करतात आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे साडेमाडे 3। सुरुवात करूयात टोकन्स वाटून। टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत आणि आता आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंडसाठी आपल्याला 3 स्पर्धक निवडायचे आहेत आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझ्याबरोबर आहे सलमान। सलमान, काय जिमला जातोस? नाही, मग काय करतोस? कराटे वगैरे सुट्टी असली तरच करतोस? कराटे खेळतोस कुणाबरोबर? एकटा खेळतो। अरे एकटा कराटे कसं काय खेळणार? असू देत, आता इथे एकटाच आलायस तर एक काम कर, ही 3 टोकन्स मला यातली काढून दे लवकर। डोळे मिटायचे आणि 3 टोकन्स काढून द्यायची। 1 मिक्स कर की जरा, 2 3। मानसनी मला 3 टोकन्स दिलेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 50। दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 56। अभिनंदन। आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 25। आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आपण आपल्या राऊंडला सुरुवात करतोय पण त्याच्या अगोदर स्पर्धकांशी थोड्याशा गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। तुझं नाव? चिन्मय घरात। चिन्मय घरत, बर। अरे तुझ्या त्या टी शर्टवर काय लिहिलंय मला काय कळत नाहीये नक्की, जरा काय लिहिलंय? गर्लफ्रेंड आर लाईक मेडिसिन, दे केम विथ एक्सपायरी डेट। एक्सपायरी डेट? गर्लफ्रेंड्सला एक्सपायरी डेट असते, मॅन्युफॅक्चरिंग डेट पण असते? हो। नाही। मग किती काळासाठी असतं वापरायचं ते औषध? पाहिजे तेवढा। पाहिजे तेवढं म्हणजे कधी गरज काय, सर्दी खोकला झाला, लवेरिया झाला, कधी वापरायचं? आपल्याला वाटेल तेव्हा। काय हे बघा, सगळ्या मुलींना बघताना ही असली मी नाही त्यातला। बरं असू दे, मग काय असे किती औषधं बदलली आहेत? एक पण नाही। एक पण नाही तरी सुद्धा पहिल्यांदा सांगतो एक्सपायरी डेट। हे बघ, या राऊंड मध्ये जर तू जिंकलास ना तर तुला हमखास एखादी मिस मिळेल, त्यामुळे या राऊंड साठी तुझं जिंकणं खूप महत्वाचं आहे। त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। नमस्कार। आपलं नाव? माझं नाव छगन पाटील। बर पाटील दादा, मला सांगा की ही मुलं आजकालची असं काहीतरी लिहून फिरतात, तुम्हाला बरोबर वाटतं का असं लिहिणं? ह्या संस्कृतीचं जे आधुनिकीकरण आपलं जे झालेलं आहे ह्याद्वारे असं काही ह्या विकृती गोष्टी आहेत, काही चांगल्याही आहेत। पण मी काय म्हणतो की आता एवढं आधुनिकीकरण चाललंय ते तुमच्या गावापर्यंत सुद्धा आलेलं आहे आजकाल, तर आता हे मोबाईलचं सुद्धा फॅड सगळीकडे चालू आहे, तर तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या कॉलेजच्या काळामध्ये मोबाईल पाहिजे होता म्हणजे आम्हाला मजा करता आली असती? हे मोबाईल जसे आहेत तसे त्यांचे चांगले परिणामी आहेत, कारण आपल्याला लागलीच आपल्याला त्यांच्याशी सुसंवाद घडू शकतो। आपल्या जर काही अडचणी असतील किंवा काही काम असलं तर ते वेळेची बचत होते, तर ह्या दृष्टिकोनातनं मोबाईल हल्लीचा तसा चांगलंही आहे। आता विकृती काही गोष्टी करतात त्या योग्य नाहीत, त्या गोष्ट सोडून द्या। बरं, तुम्ही शिक्षक नाहीये ना? शिक्षक होतो पूर्वी कॉलेज। शिक्षक होता? हो। तरी म्हटलं एवढं सगळं स्पष्टीकरण करून कसं काय सांगताय? पण आता या राऊंड मध्ये स्पष्टीकरण देत बसू नका, तुम्हाला अंदाजे किंमत सांगायची आहे, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार। आपलं नाव? निकिता पाटील। पाटील वहिनी, आपण काय करता? मी घरीच असते, हाऊसवाईफ म्हणून। हाऊसवाईफच आहात? बरं, मग तुमचं माहेर कुठलं? माहेर सफाळा। कुठे? सफाळा। कुठे आलं ते? सफाळा माकणी। म्हणजे इथल्या एरियामध्येच हां, आहे ते? पालघर area. पण मला सांगा की तुमचं लग्न ठरल्यानंतर तुम्ही किती वेळ मोबाईलवर बोलायचा? हां, चालूच असायचं तसं अर्ध्या तासाने। अर्ध्या तासाने चालू असायचा? मग घरी कोण ओरडायचं त्यावेळेला? कोण नाही। का?
कोण नाही, काम करून बसायची ना मी तशी. हो का? बरं, मग आता लग्न झाल्यावर किती बोलता? आता ते त्यांच्या कामावर जातात ना. मग अर्ध्या तासांनी फोन असतो सारखा? नाही. नाही, मला हेच गणित कळलेलं नाही की लग्न ठरताना अर्ध्या तासांनी सारखा फोन आणि लग्न झाल्यावर आता फोन नसतो जास्त. बरं असो, आता काय तुम्हाला इकडे त्यांच्याशी गप्पा मारता येणार नाहीयेत कारण का तुम्हाला एकटीलाच इथं खेळायचं आहे. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण जाणून घेऊयात आपल्या पहिल्या अंदाज किती या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला वस्तू देणार आहे. या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची आहे. जर तुम्ही अचूक किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर तुम्ही विजेते व्हाल आणि तुम्ही जाल जॅकपॉट राऊंडला. पण आता तुमच्या तिघांमध्ये पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं? तर ज्याची पहिल्यांदा निवड झाली तो पहिल्यांदा बोली लावेल. याचाच अर्थ सगळ्यात पहिल्यांदा बोली लावतील पाटील दादा, त्यानंतर दुसऱ्यांदा बोली लावेल चिन्मय आणि सर्वात शेवटी पाटील वहिनी. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे मोबाईल हँडसेट. या स्टायलिश कलर फोनमध्ये वन टच FM रेडिओची सोय आहे. या हँडसेट बरोबर एक बॅटरी, एक चार्जर व एक हेडसेट आहे. याचा बॅटरी टॉक टाइम साधारण 8 तास आहे. या मोबाईल हँडसेटची सगळ्यात पहिल्यांदा किंमत ठरवतात पाटील दादा. पाटील दादा, हे घ्या 5 अंक. यातले फक्त 4 अंक वापरून तुम्हाला याची किंमत ठरवायची. बघा, एकदम आकर्षक असा हा हँडसेट आहे. काय किंमत आहे? 1899. 1899. नक्की? नक्की. किंमत कमी आहे जास्त आहे असं काय वाटतंय? नाही, अंदाजित मला किंमत बरोबर वाटते. तुम्हाला किंमत बदलायची आहे? नाही नाही नाही, अजिबात नाही. नाही. हीच किंमत ठेवायची आहे. हो. लिहून टाकायची मग? हो. लिहूयात मग. चिन्मय, आता तू किंमत ठरव. हे घे 5 अंक. यातले फक्त 4च अंक तुला वापरायचे आहेत. काय किंमत आहे? 1678. 1678. नक्की? हो. किंमत कमी लावली असं वाटतं? नाही. काय किंमत 1678. बदलायची तुला? नाही. तरी पण एक पाठीमागं मी विचारून घेतो. पाठीमागे काय अंदाज आहे? 1870. किती? 1800. 1887. तुझा काय अंदाज आहे? 1678. 1678. फिक्स आहे? हो. नक्की? हो. लिहून टाकायची किंमत? लिहूयात मग. पाटील वहिनी, आता तुम्ही किंमत ठरवा. हे घ्या 5 अंक. लक्षात ठेवा, फक्त 4च अंक वापरायचे आहेत. काय किंमत आहे? 1687. तुम्हाला माहिती आहेत मोबाईलच्या किमती? अंदाजे सांगितली. अंदाजे सांगितली. काय किंमत बदलायची आहे, ठेवायची आहे? बघा, तुमच्या हातामध्ये 9 आहे तर तुम्ही 6 म्हणून सुद्धा वापरू शकता. काय नाही, राहू दे. हीच राहू देत. नक्की? लिहून टाकायची ही किंमत? हो. लिहूयात मग. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या मोबाईल हँडसेटची किंमत सांगितलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा पाटील दादांनी सांगितलेली किंमत आहे 1899 रुपये. त्यानंतर चिन्मयनी सांगितलेली किंमत आहे 1678 रुपये. आणि सर्वात शेवटी पाटील वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 1687 रुपये. तिघांनी किमती सांगितलेल्या आहेत. पाहूयात या मोबाईल हँडसेटची खरी किंमत किती येते. आणि या हँडसेटची खरी किंमत आहे 1789 रुपये. ज्याच्या जवळची किंमत सांगितलेली होती, थोडंसं जरा कठीण आहे, पण निकिता पाटील यांनी जवळची किंमत सांगितली होती, त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या. अभिनंदन. अभिनंदन. अभिनंदन वहिनी, तुम्हाला मोबाईल हँडसेट मिळालाय. धन्यवाद. आता काय अर्ध्या तासांनी फोन करणार? नाही. मग 15-15 मिनिटांनी? कधी करणार आता फोन? नाही, ते जातात ना रिक्षावर, तेव्हा मग कधी येणार जेवायला, किती वाजता येणार तेव्हा फोन करते. तेव्हाच फक्त फोन करणार. नाहीतर मला ओरड दिलं तो तेजपाल कुठे सापडू देत, सारखं 5-5 मिनिटाला फोन येतात मला. असं नाही ना? आणि कधी काही आणायचं असलं तरच फोन करते, नाहीतर असं फोन करतच नाही. बरं, आता पहिल्यांदा त्यांना फोन लावा याच्यावरून आणि सांगा की तुम्ही पहिला राऊंड जिंकलेले आहात, म्हणजे ते जॅकपॉट राऊंड पर्यंत इथं येतील. तुम्हाला त्या राऊंडसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आता आपण वळणार आहोत सुपरमार्केट राऊंडकडे, पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न. मी आपल्या 6 स्पर्धकांच्या व्यतिरिक्त जे प्रेक्षक आहेत त्या सगळ्यांना एक प्रश्न विचारणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी सांगायचं आहे. जो बरोबर उत्तर सांगेल त्याला मी काय देणार आहे? भेटवस्तू देणार आहे. आणि आजचा प्रश्न फारच सोपा आहे.
प्रश्न असा आहे, इवलस तिख टिन्नूला दाणा, पोट दुखलं लवकर आणा म्हणजे काय? आता आपण सुरुवात करतोय सुपर मार्केट राऊंडला आणि त्यासाठी निवडायचे 3 नवे स्पर्धक आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझी मैत्रीण सायली माझ्याबरोबर आहे. सायली, मला यातली 3 टोकन्स काढून दे पटकन. डोळे मीठ मिक्स करून दे. 1 2 आणि 3. सायलीने मला 3 टोकन्स दिलेले आहेत. पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट राऊंड. आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 40. अभिनंदन. या. दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 19. अभिनंदन. या. आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 24. अभिनंदन. आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट राऊंड. आपल्या 3 स्पर्धकांना मी खरेदीची संधी देणार आहे, पण त्याच्या अगोदर थोड्याशा गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. दादा, नशिबाने तुम्ही. धन्यवाद. काय धन्यवाद नुसतं कसं बोलून चालेल? कसं काय नशिबाने साथ दिली? दिली, त्याला काय. दिली त्याला काय? नशीब कधी कधी साथ देतं, कधी देत नाही. आज नशिबाने साथ दिली. बर, मग कधी देत नाही का तुम्हाला? हा, कधी होऊ पण शकतं असं की नशिबाने साथ नाही दिली असं. बर, सुदाम दादा तुम्ही काय करता? मी हिंदुस्थान लॅबोरेटरीमध्ये क्वालिटी कंट्रोल मॅनेजर आहे. अच्छा. आणि त्याचबरोबर मी 11वी आणि 12वीचे केमिस्ट्रीचं कोचिंग पण करतो फावल्या वेळामध्ये. बर, मग आणि मग घरी कोण कोण असतं? आणि घरी माझी पत्नी आणि 2 मुलं आहेत. एक मुलगा मानस आणि मुलगी रचना. बर, मानस जो पहिल्यांदा होता आमच्या हा, हा, बरोबर. हा. बर, मला सांगा की वहिनी काय करतात? ती हाऊसवाईफ आहे आणि त्याचबरोबर ती ब्युटी पार्लरचा कोर्स केलेला आहे. तर ब्युटी पार्लरच्या विषयी जे काही तिचे असतील बर, ते करत म्हणजे असते. ब्युटी आणि ब्रेन दोन्ही सुद्धा एकत्र आहे तुमच्या घरामध्ये. हो, हो, हो. धन्यवाद दादा, तुम्ही एवढी सगळी मला माहिती सांगितली तुमच्याबद्दल. या राऊंडसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. आपलं नाव? कविता गुंजाळ. कविता ताई, आपण काय करता? मी एक हाऊसवाईफ आहे. आणि मिस्टर काय करतात? माझे मिस्टर केमिस्ट आहेत आणि बर. वन कंपनीमध्ये जॉब करतात. बर, आणि मग तुम्ही काय करता फावल्या वेळामध्ये? फावल्या वेळात काही नाही, मुलाला शिकवणं वगैरे, त्याला शाळेत सोडवायचं, घरी आणायचं. बरं, मला सांगा की मुलगा तुमचा घरामध्ये कितवीला आहे? म्हणजे आता तो सेकंडला आता. सेकंडला आहे. मग तो घरामध्ये किती वेळा सारख्या खोड्या काढत असतो सगळ्यांच्या? जेवढा वेळ घरात असतो तेवढा वेळ खोड्यात काढतो. खोड्याच काढतो. बरं, घरातल्यांच्या ठीक आहे, बाहेरच्या कोणाच्या खोड्या काढतो? नाही, बाहेरच्यांच्या विशेष अजूनपर्यंत तरी नाही तसं काही काढले नाही. मग त्याच्यासाठी काय ट्रेनिंग दिलं तुम्ही त्याला? हो. काय? घरात करायचं पण बाहेर नाही करायचं. भांडणं घेऊन यायचे नाही घरात. घरात भांडणं घेऊन यायची नाही, केलीस तर बाहेरच्या बाहेर मिटवायची. नाही नाही, म्हणजे बाहेर पण नाही करायचे आणि घरात पण नाही आणायचे. असं असं करायचंच नाही असं शिकवलंय तुम्ही. पण आता तो काय मध्ये इथं लुडबुड करायला येणार नाहीये. तुम्हाला एकटीला इथं खरेदी करायची आहे, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. आपलं नाव? सुवर्णा कुडू. कुडू. घरी कोण कोण असतं? आई आणि भाऊ. आई आणि भाऊ. आणि अजून? 2 बहिणींचं लग्न झालं. लग्न झालं. मग आता नंबर कोणाचा? लाजल्या. कुणाचा नंबर? भावाचा. भावाचा. तुमचा नाही? तुमचा नाही ना? लागेल ना. नाही. मग भाऊ काय करतो? रेल्वेत आहे. रेल्वेत आहे. काय म्हणजे पोस्टवर कुठल्या? वायरमॅनच्या. अच्छा. मग काय आता त्याला कशी वहिनी पाहिजे तुम्हाला? घरात काम करणारे. घरात काम करणारी आणि तुमचा त्रास सहन करणारी अशी हवी आहे? नाही. नाही. बरं, खरेदीला बाहेर जाता? हो. कोणाबरोबर? बहिणी बरोबर. आता बहिणींची लग्न झाले बोललात. बहीण ते इकडेच दिलंय ते मुळातच. टीम इकडेच दिलेली आहे, तिच्या बरोबरच जाता. पण आता बहीण काय इथं खरेदीला येणार नाहीये, बरोबर? तुम्हाला एकटीला खरेदी करायची आहे, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता जाणून घेऊयात आपल्या सुपर मार्केट या राऊंड बद्दल. या राऊंडमध्ये मी तुम्हाला बजेट देणार आहे. त्या बजेटच्या जवळपास जाणारी किंवा अचूक तेवढीच तुम्हाला खरेदी करायची आहे आणि तीही 1 मिनिटामध्ये. लक्षात घ्या, 1 मिनिटामध्ये तुम्हाला खरेदी करायची आहे मी समोर ठेवलेल्या साहित्यापैकी. आणि आज तुम्हाला खरेदी करायची आहे 799 रुपयांची आणि तुमची वेळ चालू होतीये आता 3:30. लवकर लवकर. तीन. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. आता खरेदीची टोटल करूयात.
आपल्या तिन्ही स्पर्धकांच्या खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते. सुवर्णा कुडू यांनी केलेली खरेदी आहे 494 रुपयांची. त्यानंतर सुदाम पाटील यांनी केलेली खरेदी आहे 1102 रुपयांची. आणि कविता गुंजाळ यांनी केलेली खरेदी आहे 540 रुपयांची, जी बजेटच्या जवळ जाते, त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या. अभिनंदन. अभिनंदन, तुम्हाला ही संपूर्ण खरेदी मिळतीये. अभिनंदन ताई, धन्यवाद. ही सगळी खरेदी मिळाली, तुम्ही एवढं खुश झालात. काय पहिल्यांदा कुठलं प्रॉडक्ट वापरणार? लिपस्टिक. हे वापरणार. बर, काय आता सगळं किती आनंद झालाय बघा चेहऱ्यावर. हा असाच आनंद जॅकपॉट राऊंड पर्यंत ठेवा, तुम्ही नक्की जिंकाल. तुम्हाला त्यासाठी Thank you. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आता आपण वळणार आहोत जॅकपॉट राऊंड कडे, पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न मी पुन्हा एकदा सांगतोय. उत्तर फोडू नका, मी फक्त प्रश्न एकदा रिपीट करतोय. प्रश्न असा मी विचारला होता, इवलसचा तिख्ख, टिन्नूला दाणा, पोट दुखतंय, लवकर आणा म्हणजे काय? आपल्या अंदाजे कितीच्या विनर पाटील वहिनी आणि सुपरमार्केट राऊंडच्या विजेत्या कविताताई दोघेही खेळणार आहेत जॅकपॉट राऊंड. आपल्या दोन्ही स्पर्धकांना जर जॅकपॉट राऊंडचा गड सर करायचा असेल तर आज पहिल्यांदा जास्तीत जास्त कलिंगड खावी लागणार आहेत. कळलं काय करायचं ते? आज तुम्हाला 1 मिनिटाच्या या गेममध्ये जास्तीत जास्त कलिंगड खायचे आहेत. जो सर्वाधिक फोडी खाईल तो असेल विजेता आणि त्याला मिळेल संधी चावी निवडण्याची. बघूयात 1 मिनिटामध्ये सर्वाधिक कोण खाते जास्त कलिंगडाच्या फोडी. सगळेजण तयार? सगळेजण? तुम्ही पण दोघी? सुरुवात करायची. 3.5 सुरुवात करा लवकर. अहो थांबा थांबा थांबा, शांतता घ्या जरा. मी बघतोय कोणी कलिंगड सर केलाय ते. सगळ्यात पहिल्यांदा कविताताई. कविताताई, तुम्ही काय संपूर्ण फोड खाल्लेली नाही, त्यामुळे ती ग्राह्य धरली जाणार नाही. आणि इकडे पाटील वहिनींनी खाल्लेली आहे योग्य प्रकारे 1 फोड, त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या आणि त्यांना मिळते संधी चावी निवडण्याची. हिरव्या रंगाची चावी की लाल रंगाची चावी? वहिनी, कोणत्या रंगाची चावी निवडणार? लाल. लाल का? लाल कलर आवडतो. तुम्हाला आवडतो. आणि बाकीच्यांना कुठला रंग आवडतो? लाल, हिरवा. बघा आता कुठली निवडणार? लाल. लालच निवडा. मग पाटील वहिनींनी निवडली आहे लाल रंगाची चावी, त्यामुळे कविताताईंना मिळते हिरव्या रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीमध्ये आहे खजिना. चला. आपल्या आजच्या भागाच्या उपविजेत्या ठरलेल्या आहेत पाटील वहिनी. त्यांना मिळाले कारली. अभिनंदन. थँक्यू. ठीक आहे, कारली तुमच्या सुपूर्त करतो मी पहिल्यांदा. आता काय पहिल्यांदा मोबाईल मिळालाय, मग कारल्याची भाजी बनवून फोनवरून सांगणार त्यांना. हां, पण कारली बी खातच नाही. मग ते खातात? हो. खातात, आवडीने खातात ना? खातात. कडू कारली तुमच्या हाताने बनल्यामुळे गोड मानून खात असतील. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्या आजच्या भागाच्या विजेत्या ठरलेल्या आहेत कविताताई, ज्यांना मिळालेले आहे पैठणी आणि गोल्ड प्लेटेड बांगड्या. अभिनंदन. थँक्यू. ही पैठणी आणि बांगड्या. काय खूप आनंद झालेला खूप आनंद झालाय. पहिल्या राऊंड मध्ये जो तुम्ही जिंकला त्याच्यात कॉस्मेटिक्स मिळाले. हो. आता हे मग काय आता खुश? खुश. मिस्टर खुश? हो, हो. आणि तुम्ही? मी पण खुश. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आता आपण वळूयात आजच्या प्रश्नाकडे. मी प्रश्न असा विचारला होता, इवलसचा तिख्ख, टिन्नूला दाणा, पोट दुखते, लवकर आणा म्हणजे काय? अरे बापरे, किती जणांना येतंय. थांबा, तुम्ही या इकडे, इथे या. तुमचं नाव? लता चौधरी. आणि उत्तर? उत्तर ओवा. अचूक उत्तर दिलंय. तुम्हाला मिळते ही भेटवस्तू. अभिनंदन. थँक्यू. अशीच धमाल मस्ती आपण रोज करत राहणार आहोत, पण तुम्ही पाहायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम 3.5